सुधारत्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे माझ्या आजूबाजूस आता राजकारणी, पुढारी, लोकांचे घोळके वाढू लागले होते. इच्छा नसतानाही मी नकळत राजकारणात ओढला जाऊ लागलो होतो. तसा ग्रामीण भाग असल्याने तथाकथित समाजकार्यास बराच वाव होता. वेगवेगळ्या योजना आणण्याची पुढाऱ्यांमध्ये रस्सीखेच चालू होती. एकदा अशाच एका कामाच्या उद्घाटनासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्री तेजस्विनी नाईक आमच्या गावी येणार होत्या. गोव्यावरून मुंबईला जाता जाता येथील कार्यक्रम उरकून जाण्याचे त्यांचे नियोजन होते. पण वेळापत्रकात थोडा बदल झाल्याने त्या आदल्या दिवशी रात्रीच गावात येणार असं ठरवलं. गावात हॉटेल नावाचा प्रकार नसल्याने साहजिकच सगळे पुढारी आमच्या फार्म हाऊसवर त्यांची सोय करावी म्हणून गळ घालून लागले होते. आमचे फार्म हाऊस म्हणजे डोंगर उतारावरील बंगला. गावापासून 3-4 किलोमीटर अंतर. तेथे माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातली कुणालाही येण्या-जाण्याची परवानगी नव्हती. जेव्हा मला एकटं राहू वाटे तेव्हा मी तिथे जाऊन राहत असे. आज रात्री मी तिथे राहण्याचं ठरवलं होतं आणि त्यात नेमके हे आडवे आले. बंगला मोठा असल्याने तशी अडचण नव्हती. तसेच श्वापदामुळे पूर्ण परिसराला 10 फूट उंच कंपाऊंड होतं. अतिशय सुरक्षित असल्यामुळेच हे लोक माझ्या मागे लागले होते. त्यांना नकारही देता येईना. मी त्यांना खरं कारण सांगून टाकलं. माझा स्वभाव माहिती असल्याने त्यांनी जास्त न बोलता काढता पाय. अर्ध्या तासाने माऊलीचा फोन आला. साहेब, मॅडमचा फोन आला होता. त्या फॅमिली ट्रिपला गेल्या होत्या. फॅमिली फ्लाईटने मुंबईला गेली आहे. सोबत फक्त त्यांचा पीए नझीरकर मॅडम आणि ड्रायव्हर आहे. बघा साहेब, आपल्या गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे. माऊल्या, मला आज फार्म हाऊसवर थांबायचं आहे. कालच्या प्रवासाने जाम झालो होतो. विठोबा आणि जायबाईंनी सगळी तयारी केली आहे. बंगल्याच्या गेस्ट हाऊसमध्ये सोय होईल, चालेल का? किंवा मग मॅडमला प्रॉब्लेम नसेल तर त्या बंगल्यात पण राहू शकतात. पण माझा प्रोग्रॅम कॅन्सल होणार नाही. मी झटकण्याचा प्रयत्न करू लागलो. ठीक आहे साहेब, मी विचारतो. तो काही पिच्छा सोडायला तयार नव्हता. मी गाडी काढून फार्म हाऊसच्या दिशेने निघालो. फार्म हाऊसवर पोचताच विठोबाने बॅग नेऊन माझ्या रूममध्ये ठेवली आणि बाल्कनीत येऊन सिगारेट पेटवली. तेवढ्यात माऊलीचा पुन्हा फोन आला. साहेब, माफ करा, पण मॅडमची सोय करा प्लीज. पाया पडतो, पद जाईल माझं. तो पक्षाचा तालुका अध्यक्ष होता. मी सांगितलं ना अध्यक्ष, मॅडम ओळखतात तुम्हाला. त्या तयार आहेत गेस्ट हाऊसमध्ये राहायला. आता नाही म्हणू नका. पाहिजे तर त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करतो इकडे. ठीक आहे, पाठव इकडे, पण ड्रायव्हरची व्यवस्था नाही इकडे. हो साहेब, त्याला झोपवतो राजाच्या खोलीवर. धन्यवाद साहेब, म्हणून त्याने फोन ठेवला. मी जायबाईला त्याचे जेवण वाढायला सांगितले. रात्री 9:30च्या सुमारास एक गाडी गेटवर येऊन थांबली. पुन्हा माऊलीचा फोन. साहेब, मी आलोय. विठोबाला सांगता का? ओके म्हणून मी फोन ठेवला. विठोबा मॅडमची रूम तयार करत होता. विठोबा गेटवर जाईपर्यंत गाडी उभीच होती. विठोबाने जाऊन गेट उघडलं. माझ्या दारात एक मंत्री विनातक्रार तिष्ठत उभा राहिला. मनातल्या मनात स्वतःवर खुश होत मी दरवाजाजवळ आलो. गाडी पोर्चमध्ये ठेवून उभी राहिली. गाडीतून माऊली लगबगीने उतरला व त्याने मॅडमसाठी गाडीचे दार उघडले. मॅडम व पीए बाई उतरल्या. मी पुढे होऊन त्यांना नमस्कार वगैरे केलं व त्यांना आत घेऊन गेलो. दिवाणखान्यात येऊन आम्ही कोचवर बसलो. खूपच गडबड आहे वाटतं, मी मॅडमला बोललो. हो ना, तुम्हाला तर माहीतच आहे, सगळ्यांना सांभाळावं लागतं, त्या म्हणाल्या. जायबाई पाणी घेऊन आल्या. माऊली, उद्या सकाळी सगळे लोक इकडेच येऊ देत नाश्त्याला, मी म्हणालो. त्याला मला काय सांगायचं होतं ते कळालं. ठीक आहे साहेब. मॅडम, मी निघतो. सकाळी येतो आता, तो बोल. अरे नाझीरकर, मॅडमना गेस्ट हाऊसवर सोडतोस ना? तेजस्वी मॅडम बोलल्या. अहो मॅडम, जेवण बनलं आहे. नको, माझा उपवास आहे, मी झोपते आता, थकवा आलाय, असं म्हणत मॅडम उभ्या राहिल्या. माऊली त्यांना घेऊन निघून गेला. मॅडम, तुमची सिक्युरिटी, मी तेजस्विनी मॅडमना म्हणालो. अहो, ह्या किल्ल्यात सिक्युरिटी गरज काय? त्या हसत म्हणाल्या. तसं नाही हो, तुम्ही मंत्री आहात शेवटी. तुमचं भारी वजन आहे इथे आणि लोकांचा विश्वासही खूप कमावला आहे तुम्ही. पोलीस कॉन्स्टेबल आलेत 2, पण ते गेटवरच थांबलेत. आता गरज नाही म्हणाले. असं होय, बरं बरं, ठीक आहे. चला मग, जेवून घ्या तुम्ही आणि झोपा. सकाळ परत चालू होईल धावपळ, करा आराम, म्हणत मी कोचवरून उठलो. तुम्ही नाही जेवणार का? त्या. नाही, जेवण पण वेळ आहे अजून. मग सोबतच जेवूया, थांबेन मी. नाही हो मॅडम, बरं दिसतं का ते? तुम्ही राजपदावरील व्यक्ती आहात, माझ्यासारख्यासाठी कशाला थांबता? मला आवडणार नाही. कशाचं राजपद? तुमचं कर्तृत्व मोठं आहे आम्हा सगळ्यांपेक्षा. लाजवू नका मॅडम, मला थोडं ड्रिंक्स घ्यायचं होतं आणि बरेच दिवस झाले गिटारला हात लावला नाही. 2-4 तारा छेडीन म्हणतो, मग जेवण. उशीर होईल. म्हणजे एकटे एकटेच मजा करणार तर? मला ही आवडत आहे संगीताची. सांस्कृतिक खात्याचा कारभार उगाच नाही. आम्ही दोघेही खळखळून हसलो. विठोबा, स्टाफ रूफटॉपला टेबल लावा. मॅडम, तुम्ही फ्रेश होऊन या वर.
जायबाई यांना रूम दाखवा आणि याचं झालं की वर घेऊन या यांना, असं म्हणून मी माझ्या रूममध्ये गेलो. गिटार सेट करून वर जाऊन गात बसलो. काही वेळाने मॅडम आल्या. मी दाराकडे तोंड करून बसलो होतो. एक गाणं त्यांनी मागे उभं राहूनच ऐकलं. अप्रतिम, तुम्ही उत्तम गाता आणि वाजवता तर लाजवाब. धन्यवाद. तुमचं फार्म हाऊस तर एखाद्या 5 स्टारला लाजवतं आणि लोकेशनही मस्त. तुमच्या पिताश्रींची कृपा. पर्यावरणवादी आणि विरोधकांनी तेव्हा बांधकाम बंद पाडलं होतं. तशीही आमची वडिलोपार्जित जागा. पण तुम्हाला माहिती आहे लोक कसे असतात. तेव्हा जयंतरावांनी मदत केली होती. तुम्ही ओळखता बाबांना? वा, पण तुम्ही राजकारणापासून अजून दूर कसे? ॲक्च्युली हा प्रश्न मला नेहमी पडतो. त्याला बरीच कारणे आहेत. बसा ना तुम्ही. एक सांगू का, आपण वयाने सारखेच आहोत. तुम्ही आहो नका करू. आणि तुम्ही करणार? मी हसत बोललो. तुम्ही ड्रिंक्स घेणार का? फॉर्मॅलिटी म्हणून विचारतोय हां मी. हो, बरेच दिवस झाले निवांत झाले नाही. ओढका ऑरेंज. बस करूयात आता, आपण खूप जास्त झाली आहे. बसा ना. हो, थोडा वेळ, छान वाटतं इथे. ठीक आहे, मी जायबाईला जेवण इथेच आणून ठेवायला सांगतो, म्हणजे त्यांना झोपता येईल. आपल्यामुळे त्यांना त्रास नको. ठीक आहे, पण मला नको जेवण, मी बसेन फक्त, म्हणत त्यांनी राहिलेले ग्लास संपवला. मी सांगून आलो. त्या आता पुरत्या आऊट झाल्या होत्या. मला आणखीन दारू हवी म्हणून हट्ट करू लागल्या. थोडा ब्रेक घ्या मॅडम, झोपताना देतो आणखी, असं म्हणून मी वेळ टाळून नेली. जायबाईला मॅडमना धरून त्याच्या रूममध्ये नेऊन झोपवायला सांगितलं. गुड नाईट, स्वीट ड्रीम, सकाळी भेटू, असं बरळून मॅडम झोपायला गेल्या. मी जेवण करून खाली आलो व दिवाणखान्यात बसून टीव्ही पाहू लागलो. तेजस्विनी इतर राजकारण्यांच्या मानाने तरुण नेती होती. 30-32 वय असेल. एका बांधकाम व्यावसायिकाबरोबर लग्न केलं. वडिलांचा राजकीय वारसा लहानपणापासूनच चालवण्यास सुरुवात केलेला. कर्तृत्वाने राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केलेले. दिसायला तशी बरी होती. खूप सुंदर नाही, परंतु ठीकठाक. मध्यम उंची व जाडसर बांधा. पाठीच्या मध्याएवढ्या लांबीचे केस नेहमी मोकळे सोडलेले असत. कुर्ता व टाईट सलवार किंवा लेगिन्स असा तिचा पेहराव असे. लग्नानंतर तब्येत जरा जास्तच सुधारली होती. पोटदंड, मांड्या अक्षरशः सुटल्या होत्या. पाठीवर काखेजवळ ब्रा ऋतून वळ्या पडत तशी बऱ्यापैकी आकर्षक होती. मालक, मॅडम दारू मागत आहेत आणखी. जायबाईच्या आवाजाने माझी तंद्री भंगली. मी बारजवळ जाऊन पेग बनवला आणि त्यात DRDच्या 2 गोळ्या टाकल्या. विरघळवून ग्लास जायबाईकडे देत बोललो, द्या त्यांना आणि तुम्ही जाऊन झोपा आता. जायबाई ड्रिंक देऊन आल्या आणि निघून गेल्या. त्यांचं आउटहाऊस लांब गेटजवळ होतं. मी जाऊन मुख्य दरवाजा बंद केला आणि लाईट घालवले. मी तेजस्विनीच्या खोलीत गेलो. तिने हा ग्लासही संपवला होता व ती बेडवर अस्ताव्यस्त निपचित पडली होती. तिचा दुपट्टा बेडच्या बाजूला जमिनीवर पडला होता. एक चप्पल पायातच होती. तिच्या कुर्त्याची बटणे निघालेली होती. त्यातून तिची छाती दिसत होती. कुर्ता वर सरकून तिचे पोट आणि मांड्या उघड्या पडल्या होत्या. लेगिन्स तिच्या जांघेतून योनी उठावदार दिसत होती. मी तिचा कुर्ता सरळ करून झाकला. तिला ओढून नीट झोपवलं. तिच्या पायातली चप्पल काढताना तिच्या तळपायाला स्पर्श होऊन गुदगुल्या झाल्याने ती थोडी सावध झाली. कोण? काय करताय? राहू द्या, तुम्ही त्रास नका घेऊ. ती डोळे न उघडताच असू द्या. DRDचं काम चालू झालंय की नाही कळायला मार्ग नव्हता. मी माझ्या रूममध्ये जाऊन पडलो. टीव्ही पाहत बसलो. थोड्या वेळाने तिच्या रूममधून मोठा आवाज आला. मी जाऊन पाहिलं तर ती रूममध्ये दिसली नाही. धावत जाऊन बाथरूममध्ये पाहिलं तर ती खाली पडली होती आणि सगळा साबण, शॅम्पू वगैरे तिच्या आजूबाजूला अस्ताव्यस्त विखुरले होते. तिचे डोळे झाकलेलेच होते. मी आत शिरून दरवाजा लावला आणि तिच्या काखेत हात घालून तिला उभं केलं. तिच्या मासल काखेत माझा हात चिमटला गेला. माझे हात सोडवत मी तिला भिंतीला टेकून उभं केलं. तिला काहीच कळत नव्हतं. तिने मान टाकली होती. नेहमी मोकळे असणारे केस आता वर घेऊन बांधलेले होते. मॅडम, मॅडम, मी तिच्या दोन्ही दंडांना धरून तिला गदागदा हलवलं. तिने डोळे अर्धवट उघडले. म्हणून तिने पुन्हा मान टाकली. मी माझा शर्ट काढला व तिच्यासमोर उभा राहिलो. दोन्ही हात तिच्या टच्च उरोजावरून अलगदपणे फिरवू लागलो. तिचे निप्पल्स ताठरले होते. निप्पल्सवरून बोटे फिरताच ती शहारून सावध झाली. मला मागे ढकलत ओरडली, नलीन, काय चाललंय हे? ह्याचे परिणाम काय होतील ठाऊक आहे का? काहीही होणार नाही. लक्षात ठेव, काहीही नाही. मी पुढे सरकत बोललो. मी माझ्या छातीने तिला ढकलत भिंतीशी नेलं आणि माझ्या आणि भिंतीच्या मध्ये तिला चेमटवलं. ती दोन्ही हातांनी मला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती आणि मी तिला आणखी भिंतीत दाबत होतो. तिचे प्रचंड भव्य स्तन दाबले जात होते. मी ओरडेन ती उसना आणत ती बोलली, हा हा, हे तर तुला असंही ओरडावं लागणार आहे. मी तिला आणखी दाबत बोललो, माझं लग्न झालंय नलीन, मुलं आहेत मला. चांगला अनुभव असेल मग तुला. शी, किती घाण बोलतोयस. याला शृंगारी कसं म्हणतात?
सोड ना मला. काय पाहिलं माझ्यात? माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर आणि तरुण मुली सहज येतील तुझ्यासोबत. तिची असहाय्य धडपड चालूच होती. हो, पण तू? अशी संधी परत मिळेल न मिळेल. मी तिच्या कमरेची वळणं माझ्या मुठीमध्ये आवळत नाही नलीन. तिने माझे खांदे माझ्या मानेजवळ घट्ट धरले होते आणि ती मला तिच्या शरीरापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या कमरेवरून माझे हात तिच्या मागे तिच्या नितंबावर घासले. तिची भव्य नितंब माझ्या हातात मावत नव्हते. जेवढे मांस हातात सापडेल तेवढे हातात घेऊन मी तिचे शरीर माझ्या मिठीत घेतले. तिच्या भारदस्त कलिंगडावर माझे शरीर दाबले गेले. हो, कलिंगडच ती. ती मान मागे घेऊन तिचा चेहरा माझ्या चेहऱ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती. मी माझ्या दंडामध्ये तिचं शरीर दाबून धरून तिचा पृष्ठभागाचा चोळामोळा करून टाकला होता. तिने मान मागे घेतल्यामुळे तिची छाती उघडी दिसत होती. तिची गडद स्तनरेषा आणखी दाट झाली होती. मी अधाशीपणे तिच्या छाताडात माझे तोंड खुपसले आणि मनसोक्त तिची गुबगुबीत त्वचा चोखू लागलो. तिच्या स्तनरेषेत जीभ घुसवून गुदगुल्या करू लागलो. तिने दोन्ही हातांनी माझे केस गच्च पकडले आणि माझे डोके तिच्या छातीपासून दूर ओढू लागली. नलीन, नको म्हणतेय मी. कळत नाहीये का? आपल्या दोघांचंही आयुष्य बर्बाद होऊन जाईल, ती दात खात बोलली. जर तू हे कोणाला सांगितलं तर ना, मग त्यापेक्षा गप्प बस आणि एन्जॉय कर. मी तिची छाती चाटत बोललो. नाही, मला नको, प्लीज. ती धडपडत होती. तुला नको असेल, पण मला हवंय. माझं काम चालूच. मी तिची दोन्ही मनगटं धरून तिचे हात तिच्या खांद्यांना समांतर भिंतीवर दाबून धरले. तिने तिचा चेहरा एका बाजूला वळवून खांद्याकडे झुकवला होता. तिच्या मानेवरची शीर उठून आली होती. मी अलगद माझे ओठ तिच्या मानेवर टेकवले. ती थरथरली. नीली, नको. मी तिची मान चोखून लाल करून टाकली. तिच्या मानेवर खांद्यावर जागोजाग माझे दात रोवून व्रण पडले होते. ती घुसमटत माझ्या पकडीतून सुटू पाहत होती. मी अचानक तिचे हात सोडून तिला पुन्हा मिठीत घेतलं. तिचं शरीर खूपच गुबगुबीत होतं. मी किसिंग करत तिच्या पाठीवर नितंबावर हात फिरवत होतो. ती कणत धडपडत होती. दोन्ही हातांनी जिथे धरता येईल तिथे धरून मला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. मी तिची टॉपच्या आणि स्लीपच्या खालून माझे हात आत सरकवले आणि तिच्या पाठीवर कमरेवर हात फिरवू लागलो. नलीन, नको ना रे, प्लीज. तिच्या आवाजातील धार कमी होऊन तिचा स्वर थोडासा केविलवाणा झाला होता. विरोध करू नकोस. बघ, तुला मजा येईल. मी माझे हात वर करून तिचा टॉप आणि स्लीप एकदाच उतरवली आणि लॉन्ड्री डक्टमध्ये टाकली आणि तिच्यापासून दूर झालो. ती आता फक्त ब्रा आणि लेगिन्सवर होती. मी दूर होताच तिने आपले दोन्ही हात छातीसमोर क्रॉस करून खांद्यावर धरले. तिने काळ्या रंगाची ब्रा घातली होती. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. तिच्याकडे पाहत पाहत मी तिच्या जवळ गेलो. ती घाबरलेल्या चेहऱ्याने मी आता काय करणार याचा अंदाज बांधत निस्तब्ध उभी होती. मी पुढे होत शॉवर चालू केला. फसकन थंडगार पाण्याचा फवारा तिच्या अंगावर उडला. उफ, ती शहार. काही सेकंदातच ती नखशिखांत भिजली. तिची लेगिन्स आता भरलेल्या मांड्यांना नडग्यांना तिच्या नितंबांना चिकटून बसली. लेगिन्स चिकटल्यामुळे तिच्या पॅन्टीची किनार तिच्या जांघेजवळ आणि मांड्यावर उठावदारपणे दिसू लागली. तिचे पोट कमरेवर लेगिन्सच्या किनारीवर किंचित ओघळले होते. तिच्या नकट्या नाकावरून हातावरून तिच्या कमालीच्या आकर्षक वक्र कमरेवरून पाणी ओघळत होतं. पाण्याचा एक ओघळ तिच्या खांद्यावरून छातीकडे वाहत तिच्या स्तनरेषेत लुप्त होत होता. ती अचानक शॉवर खालून बाजूला झाली आणि मला थोडासा धक्का देऊन दरवाजाकडे जाऊ लागली. मागून तिची ब्रा तिच्या शरीरात रुतून बसलेली होती. खांद्यावर, काखेखाली आणि पाठीच्या मध्यरेषेच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या उठावावर ब्रा रुतून वळ्या पडल्या होत्या. तिने दरवाजा उघडण्याआधी पुढे होऊन मी तिचे केस हातात घट्ट धरून तिला मागे ओढले. ती माझ्यावर आई, ती विव्हळली. पळतेस कुठे, असं म्हणत मी तिचे केस एका हातात धरून ठेवत दुसऱ्या हाताचा विळखा तिच्या पोटाभोवती घातला. तिची उघडी पाठ माझ्या छातीवर टेकली. माझे ताठलेले तिच्या नितंबाच्या फटीत घासले गेले. रिकामा हात मी पोटावर फिरवता फिरवता अचानक तिच्या लेगिन्समध्ये घुसवला आणि बोटांनी तिची फट दाबली. औच, नलीन, नको ना. तिचा विरोध मावळत चालला होता. तिचा स्वर कमालीचा कामुक झाला होता. पटकन तिची लेगिन्स आणि पॅन्ट उतरवली. तिचे नितंब खूप मोठे होते. तिच्या एका नितंबाचा आकार एक बास्केटबॉल एवढा होता. केसावरील पकड सुटू न देता तिचे दोन्ही नितंब पकडून गदागदा हलवले. शी, काय करतोयस? शांत बस, बोलू नकोस. जेवढं बोलशील तेवढा त्रास होईल. मी आदेशच दिला. तिचे केस ओढून तिला बाजूला करत मी बाथरूमचा दरवाजा उघडला. तिच्या केसांना धरून ओढत तिला मी बाहेर आणलं. तिने एका हाताने तिच्या केसांची मुळे धरली होती तर दुसऱ्या हाताने तिची योनी झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. त्यामुळे तिची छाती उघडी पडली होती. तिच्या ब्राने तिची भलीमोठी छाती कशीबशी थोपवून धरली. तिच्या भरगच्च स्तनांच्या वजनामुळे तिच्या ब्राचे स्ट्रॅप तिच्या खांद्यात खोलवर रुतले होते. पुरे ना आता नलीन, हात जोडते मी.
ती गयावया करू लागली. किती वेळ रडणार आहेस? तुला माहिती आहे आता मी थांबणार नाही. प्लीज नलिनी, प्लीज प्लीज. मी तिचा जमिनीवर पडलेला दुपट्टा उचलला आणि तिला बेडकडे तोंड करून उभं केलं. दुपट्टा बेडवर ठेवून मी तिला मागून माझ्या मिठीत घेतलं. माझा चेहरा तिच्या खांद्यावर ठेवून तिच्या पोटाभोवती माझी मिठी आवळली. तिने तिची मान उंचावली आणि डोळे गच्च मिटून घेतले. तिच्या खांद्यावर, मानेवर, पाठीवर चुंबनाचा वर्षाव करत मी एका हाताने तिच्या खोल बेंबीशी खेळत होतो, तर दुसऱ्या हाताने तिच्या गुबगुबीत मांड्या कुरवाळीत होतो. तिने तिचा खालचा ओठ दाताखाली करकचून दाबत धरला होता. तिचे उत्तेजनेने उमाळे ती मोठ्या प्रयत्नाने आतल्या आतच दाबत होती. किसिंग करता करताच मी माझ्या दोन्ही हातांनी अचानक तिचे टच्च उरोज करकचून पिळले. आता मात्र तिला सहन झाले नाही. आई गं, तिच्या तोंडून आवाज फुटला. तिने तिचे दोन्ही हात माझ्या हातावर अलगद धरले. मी ब्रावरून तिच्या छातीचा चोळामळा करून टाकला होता. माझ्या आक्रमकपणामुळे तिची छाती लालभडक झाली होती. ती तिचे उसासे आतल्या आत दाबत होती. मी हळूच माझ्या हातीच्या ब्राच्या कडेने हात घुसवले आणि तिचे गुबगुबीत मुलायम स्तन माझ्या हातांमध्ये आले. तिच्या स्तनांची त्वचा अतिशय मऊ होती. तिचे स्तन माझ्या हातामध्ये मावत नव्हते. मी तिचे दोन्ही निप्पल्स माझ्या बोटांच्या चिमटीत पकडले आणि एकदम जोरात पिळवटून काढले. ती जोरात ओरडली. तसं मी माझा एक हात तिच्या तोंडावर दाबत तिचे तोंड बंद केले. तिला ढकलत भिंतीशी उभं केलं आणि समोरून तिला भिडलो. तिचे डोळे मिटलेलेच होते. तिच्या अंगावर दाब देत माझं शरीर मी तिच्या उघड्या शरीरावर घासत होतो. तिला उत्तेजना असह्य झाली होती, परंतु ती कंट्रोल करत होती. मधूनच ती मला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करे आणि सेकंदात पुन्हा शांत होई. तिची मनस्थिती द्विधा झाली होती आणि हे तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून स्पष्ट कळत होतं. तिच्या ब्राच्या कप्सच्या मधल्या छातीवर मी तुटून पडलो होतो. तिने दोन्ही हातांनी माझे केस गच्च धरले होते. मी अक्षरशः आदर्शासारखा तिची छाती खातच होतो. मध्येच मानेवर, खांद्यावर माझा मोर्चा वळवत होतो. ती निर्विकार चेहऱ्याने एकटक माझ्याकडे पाहत होती. एका हाताने तिची योनी कुरवाळीत, दुसऱ्या हाताने माझी ट्रॅक पॅन्ट काढून टाकली. माझा जाड भाला मोकळा झाला. तो उत्तेजनेने फडफडत होता. कमालीचा गरम झाला होता. मी पुन्हा सरळ उभा राहत तिच्या शरीराला भिडलो. तिने पुन्हा एक बाजूला मान वळवली. तिचे ओठ दूर नेले. माझ्या केसावरची पकड सोडून तिने माझे खांदे दोन्ही हातांनी गच्च धरून ठेवले. तिच्या मानेवर, खांद्यावर, छातीवर चुंबने घेता घेता मी माझे हात तिच्या नितंबावर नेले व मागून हातांनी तिचे नितंब धरून तिला माझ्या दिशेने दाबले. त्यामुळे तिची योनी पुढे येऊन माझे लिंग तिच्या योनीद्वारावर घासले. तिने जोराचा उश्वास सोडला, परंतु ती तोंडातून किंचितही आवाज येऊ दे. माझे हात वर घेत मी तिच्या ब्रा स्ट्रेप्स खांद्यावर उतरवत तिच्या हातातून बाहेर काढले. झटक्यात तिच्या ब्राचे कप्स उपडे पडले आणि तिचे गल्ले रिकामे झाले. तिने मान खाली घातली, परंतु स्तन झाकण्याचा प्रयत्न केला नाही. तिचा विरोध आता जवळजवळ मावळला होता. तिचे स्तन जरा जास्तच मोठे होते, परंतु त्याच्या वजनाच्या मानाने ते एवढे लुळे पडलेले नव्हते. बस्ट बऱ्यापैकी भरीव आणि उभारलेली होता. साईजमुळे ते अगदी किंचित लोंबकळत होते. मी तिच्या दोन्ही स्तनांना खालून आधार देत ते वर उचलले. तिने मान झुकवलेली होती. एका हाताने तिच्या हनवटीला धरून तिचे ओठ माझ्या ओठांसमोर. तिचे डोळे मिटलेलेच होते. माझ्या खांद्यावरची पकड आणखीच घट्ट झाली होती. डोळे उघड ना आता, मी बोललो. मला लाज वाटते. तिचा आवाज चक्क लढीवाळ झाला होता. लाजू नकोस ना. तिने हळूहळू डोळे उघडले, पण नजर झुकलेलीच. मी तिचे स्तन खालून अलगद उचलत निप्पल्स वर आणले. तिच्या उरुजाचा आकार पाहता मला तिचे निप्पल्स अगदी काळेकुट्ट असतील असं आणि वर्तुळे मोठाली असतील असं वाटलं होतं. पण तिचे निप्पल्स गडद गुलाबी रंगाचे होते आणि अगदी इवलीशे होते. वर्तुळेही अगदी एखाद्या कॉईन एवढीच होती. ती माझ्याकडे टक लावून पाहू लागली. मी मान झुकवून तिचे डावे निप्पल मी अलगद तोंडात घेऊन हलकेच चोखले. ती हळूहळू. तिने अचानक माझ्या खांद्यावरचा एक हात सोडत माझ्या मांड्यांच्या मध्ये घातला आणि माझे ताठलेले लिंग मुठीत गच्च पकडले. मी उत्तेजित होऊन तिचा स्तन शक्य होईल तेवढा तोंडात घेतला व आदर्शीपणे चोखू लागलो. उसासे टाकत ती माझे लिंग जोरजोराने हलवू लागली. मी आलटून पालटून तिच्या दोन्ही स्तनांचा मनसोक्त आस्वाद घेत होतो. एक स्तन चोखताना दुसरा स्तन हाताने पिरगळत होतो. ती उत्तेजनेने आणि वेदनेने विव्हळत होती. अचानक तिने तिच्या दोन्ही हातांनी माझा चेहरा धरून तिच्या चेहऱ्यासमोर आणला आणि गपकन माझ्या तोंडात तिचे तोंड खुपसले. तिच्या टपोऱ्या ओठांनी ती माझे ओठ जोरजोरात आदर्शीपणे चोखत चावत होती. मी तिला माझ्या मिठीत अधिक आवळत होतो. तिचे भव्य उरोज माझ्या छातीवर दाबले गेले. तिच्या स्तनांचा मुलायम स्पर्श मला आणखी उत्तेजित करत होता. आमच्या नजरा एकमेकांच्या डोळ्यात रोखलेल्या होत्या. आम्ही दोघेही उत्कंठतेने एकमेकांवर चढून चढून किस करत होतो. दोघेही शरीरे घुसळून एकमेकांच्या अंगाला अंग घासत होतो. तिचे गुबगुबीत मुलायम शरीर माझ्या राकट शरीरावर काटा फुलवत होतं.
बराच वेळ एकमेकांच्या ओठांचा आस्वाद घेतल्यानंतर तिने अचानक मला दूर ढकललं. सॉरी, मी असं करणं चुकीचं आहे. बास नलीन, जा तू इथून आत्ताच्या आत्ता. तिची धार अचानक परत आली. मी पुन्हा तिच्या दिशेने पावलं टाकू लागलो. खबरदार नलीन, पाऊल पुढे टाकशील तर. ती चिडली होती, माझ्यावर आणि स्वतःवरही. मी झटक्यात तिच्यावर झडप घालून तिचे केस पुन्हा हातात घट्ट. मजा तुलाही येते, जास्त शहाणपणा नकोय. तिचा चेहरा माझ्या चेहऱ्यासमोर आणत रोखून पाहत मी बोललो. तिने जोर लावून माझा चेहरा दूर ढकलला आणि एक सणसणीत थप्पड माझ्या गालावर बसली. आता आली का मजा, ती संतापून बोलली. मी हात उघडून जोरात एक फटका दिला. सट्ट आवाज झाला. आई गं! तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तिचा उजवा स्तन काळा-निळा झाला. मी तिच्या स्तनावर फटका दिला होता. स्तनाच्या बाजूला माझ्या हाताचा शिक्काच उमटला होता. हात मला पण आहेत आणि जेवढं प्रेमाने वागतो त्यापेक्षा कित्येक पटीने वाईटही मी वागू शकतो, कळलं का? तिने एका हाताने तो स्तन गच्च दाबून धरला होता व ती मुसमुसत रडत होती. तिची मान हातात आवळून धरत तिचा चेहरा पुन्हा माझ्या चेहऱ्यासमोर आणत मी तिच्या डोळ्यात डोळे रोखले. मग आता तुला प्रेम हवंय की आणखी काही ते तूच ठरव. मी. पण हे चुकीचं आहे ना नलीन, ती हुंदकी देत बोलली. मी हे बरोबर आहे की चुकीचं हे तुला पटवून देण्याचा प्रयत्न करणार नाही. तुला तुझ्या मनाची समजूत कशी घालायची ते तू ठरव. असं म्हणत जोराचा धक्का देऊन तिला बेडवर पाडले व तिच्या समोर येऊन उभा राहिलो. मुली असोत वा स्त्रिया माझ्या एका इशाऱ्यावर माझ्या मागे येतात आणि तू मला थप्पड मारलीस. आता तर तुझ्याबद्दलचं आकर्षण आणखीनच वाढ. ती बेडवर उतानी पडली होती. तिच्या मांड्या पसरट झाल्या होत्या. ती उठून बसली आणि मान खाली घालून विचार करू लागली. तुझ्याकडे वेळ कमी, एकदम कमी आहे. मी दरडावलो. पुढे सरकत ती माझ्या जवळ आली आणि मूठ आवळून ती माझ्या लिंगावर दणका देणार इतक्यात मी तिचा हात पकडला. तू अशी ऐकणार नाहीस तर, असं म्हणत मी पुन्हा तिचे केस पिळून मुठीत घेतले. तिचा दुपट्टा उचलला आणि तिचे दोन्ही हात एकत्र बांधून तिला बेडवर आवळून बांधून टाकलं. आता तुला कळेल, यू बीच, असं म्हणत मी तिच्या डाव्या स्तनावर आधीपेक्षाही जोरदार फटका ठेवून दिला. आई गं देवा! तिचा आवाज कातर झाला. ऐकलं असतंस तर माझं? जा कुत्र्या, कितीही मार, मी नाहीच ऐकणार. ती. मी कुत्रा कसा असतो पाहायचंय का तुला? मी. पाहतेच आहे, अजून वेगळं काय दाखवणार आहे तू? ती. मी तिचे दोन्ही पाय हाताने गच्च धरले आणि तिला माझ्याकडे ओढले. तिचे दोन्ही हात वर बांधलेले असल्याने ताणले गेले. पाठीखाली हात घालून तिच्या ब्राचे हुक काढले व ब्रा उतरवली. पुन्हा तिचे पाय फाकवले. तिची योनी आणि तिच्या मांड्या ओल्या चिकट झाल्या होत्या. तिची योनी ही गडद गुलाबी रंगाची होती. जाडीमुळे ती टच्च सुजल्यासारखी दिसत होती. हलकीशी लव उगवलेली होती. फुगीर झाल्यामुळे योनीद्वार अगदी जाम चिकटलेलं होतं. धावपळीच्या जीवनात बहुधा मॅडम जीवन जगणं विसरल्या होत्या. मी तिचे पाय फाकून माझ्या पायाखाली दाबून धरले आणि वर बसलो. एका हाताने तिच्या कमरेचं वळण घट्ट पकडून दुसऱ्या हाताच्या बोटाने अलगद तिचे योनीद्वार उघडले. ती उत्तेजनाने व्याकुळ होऊन शरीर घुसळू लागली. यू अरे सो यंग, इट्स गोइंग टू बी फन, मी हावरटपणे म्हणालो. यू स्काउंड्रल, यू विल रिग्रेट. नो वे, यू विल रिग्रेट फॉर नॉट कोऑपरेटिंग. असं म्हणत मी माझी दोन्ही बोटे तिच्या योनीद्वारातून आत सरकवली. तिची योनी आतमधून एकदम गरम झाली होती. तिच्या रस्क्यूचा झरा चांगलाच जरू लागला होता. आतमध्ये बोटे वळवळत मी तिला आणखी उत्तेजित करू लागलो. ती या अंगावरून त्या अंगावर वळवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी दाबून धरले असल्यामुळे आणि हात बांधले असल्यामुळे तिला हालता येत नव्हतं. फक्त तिची उरोज हलत होती. आता मी माझे तिसरे बोटही आत सरकवले. ती आणखीच बेचैन झाली. काय करतोयस? बस ना आता, ती बोलली. मी दोन्ही हाताच्या बोटांनी तिचे योनीद्वार फाकवले आणि माझ्या भाल्याचे टोक अलगद टेकवले. तिचे स्वतःच तिचं पाय फाकवून मला जागा करून दिली. मी माझे लिंग बोटात पकडून तिच्या फटीवर वरून खाली आणि खालून वर घासू लागलो. ती खूपच जास्त उत्तेजित झाली. उत्तेजनेने ती मान जोरजोरात इकडे तिकडे फिरवू लागली. मी तिची कंबर दोन्ही हातांनी घट्ट पकडली. माझे लिंग तिच्या योनीद्वारावर मी सगळा प्राण माझ्या कमरेत गोळा केला आणि एक जबरदस्त दणका दिला. पण लिंग काही आत घुसले नाही. ती कुस्तीरपणे हसू लागली. मी पुन्हा माझे लिंग तिथे टेकवले आणि बोटाने पकडून धरत हळूहळू माझ्या शरीराचा भार तिच्यावर सोडू लागलो. तिची योनी फाकली. माझ्या जाड्या गरमागरम भाल्याने आत प्रवेश केला. अगदी सावकाश मी माझे पूर्ण वजन सोडून दिला आणि माझे लिंग अख्खेच्या अख्खे आत गेले. माझ्या लिंगाच्या मुळाच्या त्वचेला तिच्या गुबगुबीत योनीचा स्पर्श झाला. बारीक लव असल्यामुळे गुदगुल्या होत होत्या. शेवटी प्रेमानेच करावं लागतं ना, ती डोळे मिटून बडबडत होती. मी अगदी सावकाश माझं लिंग बाहेर ओढलं. वाव वाव, नकळत तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले. माझे लिंग तिच्या रसाने थपथपले होते. मी पुन्हा तिच्यात प्रवेश केला. आता मी तिच्या अंगावर पालथा पडलो होतो. गादीच ती. पुन्हा तिचे टवकारलेले निपल्स तोंडात घेतले. दुसऱ्या निपल्सशी हाताने खेळू लागलो. तिने तिचे पाय एकमेकांशी जुळवत माझ्या लिंगावर ती दाब वाढविला.
असं वाटत होतं की तिने माझे लिंग आवळून आतच धरून ठेवले. मी हळूच तिच्या हाताला बांधलेला दुपट्टा सोडून तिचे हात मोकळे केले. तिची छाती चोखत चाटत मी माझे लिंग अगदी सावकाश आत बाहेर करत होतो. आता सारं संपलं होतं. विरोध करून उपयोग नाही हे तिला कळालं होतं. तिने कंबर उचलून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तिच्या हाताची नखे माझ्या पाठीवर रुतली होती. माझे लिंग आत जाताना ती डोळे मोठे करून दीर्घ श्वास घेई आणि बाहेर ओढताना ओठ दाबून धरत. थोडा वेळ वाढव ना, जाम मजा यायलीये. ती बरळली. काय घाई आहे, घे ना तू मजा. मी जोर मारताना जशी घेतात तशी पोज घेतली आणि जीव खाऊन एक जोराची धडक दिली. क्षणार्धात माझा भाला अख्खाच्या अख्खा तिच्यात लुप्त झाला. आई ग मेले, ती कळवळली. माझी पाठ सोडून तिने तिच्या मिठीत बेडशीट पकडून त्या घट्ट आवळल्या. आता मी धडाधड धडका घेत होतो. माझ्या धडक्याच्या तालावर तिचे शरीर धडधडत होतं. तिला उत्तेजना आणि वेदना दोन्ही असह्य झाल्या होत्या. प्रत्येक दणक्याला तिचे मस्त उजळ्या मारत होतं. तिने डोळे मिटून घेतले होते. तिच्या कपाळावर आठ्यांचे दाट जाळे पसरले होते. ती मध्येच तिचे ओठ दातात दाबून धरत हुंदके आतल्या आत जिरवीत होती. तरी ठोक्यांच्या तालावर ऊ ऊ असा दबक्या आवाज येत होताच. मध्येच मोठं आ वासून मी मोठमोठ्याने ओरडले. माझा वेग आता कमालीचा वाढला होता. तिच्या योनीवर माझ्या जांघा आपटून थप थप असा आवाज येत. आऊच, आई ग, असे वेगवेगळे आवाज काढून माझ्या प्रत्येक ठोक्यातील ताकद अजूनच वाढवत होती. काही वेळाने ती निश्चित पडली. तिच्या चेहऱ्यावर आता फक्त वेदना दिसत होती. झालं, थकलीस, मला वाटलं दमवशील तू मला. असं म्हणून मी माझं हत्यार बाहेर ओढलं आणि हातावर आणि गुडघ्यावर पालथं बसवलं. तिच्या नितंबाचा आकार आणखीच उठावदार झाला. दोन्ही हातात तिच्या कमरेची पकड घेऊन पुन्हा एकदा जोरदार एंट्री झाली. देवा मेले, ती किंचाळली. पुन्हा जोरजोरात दणके सुरू. तिने ओठ दातात दाबून आवाज आतच कोंडून ठेवला होता. नेमकी गादीच्या फटीत कुत्र्याला ट्रेनिंग देण्याचे बारीक लवचिक छडी दिसली. उजव्या हातात छडी आणि डाव्या हाताने तिच्या कमरेवर ग्रीप घेतली. आता ती कामातून जाणार होती. तिचे डोळे बंद असल्यामुळे तिला काही अंदाज नव्हता. मी सलग गतीमध्ये शॉट देतच होतो. अचानक आवाज आला. चट. ओ ई, ती जोरात ओरडली. तिच्या उजव्या नितंबावर लालभडक बारीक रेष उमटली होती. का मारतोयस, प्लीज ना. चट्ट. दुसरी. तिच्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहू लागलं. आणखीन एक चटका लावला, पण ती हुशार होती. मोठ्या प्रयत्नाने दात ओठ खात वेदनेचा उमाळा आतच जिरवला आणि काही बोलली नाही. छडी दूर फेकत मी पुन्हा तिच्या कमरेची पकड पकडत घेत दणादण शॉट देऊ लागलो. तिचे ओरडणं, विव्हळणं, तळमळणं चालू होतं. मी मात्र तिचं नितंब कुरवाळत मस्त मजा घेत होतो. शेवटी आतच फवारा उडला, पण शेवटचा थेंब पडेपर्यंत मी थांबलो नाही. तिला भरून टाकलं आणि माझं लिंग बाहेर काढलं. तिच्या योनीतून वीर्याचा आणि रक्ताचा उगळ आला. ती अक्षरशः तशीच बेडवर कोसळली. मी पुन्हा काही वेळ तिच्या स्तनाचा आस्वाद घेतला आणि तिला माझे लिंग चाटून स्वच्छ करायला लावले. नंतर कपडे घातले. ती परत गळून गेली होती. ती बेडवर जवळजवळ बेशुद्धच पडली होती. तिचे सगळे कपडे गोळा करून आणले. सगळे साफ करून तिला सगळे कपडे घालून व्यवस्थित बेडवर झोपवलं आणि मी माझ्या रूममध्ये जाऊन पहाटे 4 वाजताच उठून मी निघून गेलो. सकाळी माऊलीचा फोन आला. साहेब, तुमच्यामुळे सगळं व्यवस्थित झालं. मॅडम तुमचा नंबर मागत आहेत. दे ना मग. काही वेळाने मॅडमचा कॉल आला. हॅलो, धन्यवाद नलिनजी. काल तुम्ही चांगली सोय केली आमची. थँक यू व्हेरी मच. माय प्लेजर, एनी टाईम. मी काही झालंच नाही अशा आविर्भावातच बोलत होतो. पुढच्या वेळेही कोल्हापुरात येईन तेव्हा नक्की भेटूयात. हो हो, नक्की. चला येते मग. धन्यवाद. असं म्हणून मॅडमने फोन ठेवला आणि मी हसत माझ्या कामाला लागलो.